Come on.
दाये देवाला त्रिमूर्तिराया दाये त्रिमूर्तिराया बोलूया पाना करा सोडवाला बोलूया पाना करा सोडवाला संसार बंधना तोडाले संसार बंधना तोडाले जय गोपाल कुमार 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 देतो देतो तुम्ही म्हणा आधी देतो तुम्ही झालं चालू झालं या रामकृष्ण 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 Come on,
रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्वराकारे आपुली आपला कर सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा धाने रामकृष्ण माळा ज्ञानदेवा धाने रामकृष्ण माळा हृदयची बाळा श्रीमूर्ती राया आपुली आपला कर सोडवन संसार बंधन तोडावेगी महायोग पीठेत देवी मरत्रम परम पुंडलीकाय दातु मुनींद्रे समागत निष्ठम तवानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रथमान माना पांडुरंगाकारो प्रथमान माना पांडुरंगाकारो प्रथमान माना पांडुरंगाकारो प्रथमान पांडुरंगावर प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपागाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी दयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नाम स्मरण्यात विठ्ठला
दुसऱ्या वर्षामध्ये याने जिवंत समाधी घेतली असे असणारे अलंकापूर निवासी ज्ञानोबा यांचा अवघ्या 4 चरणाचा देखील नसून अवघ्या 3 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तनाची सेवेकरता निवडलेल्या या अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचं असं म्हणजे आज सप्ताहामध्ये दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामाऱ्याकडे आली. माझं पामार आहे काय धडपण पायीची वाहना आणि आज हा सप्ताहाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. बरोबर दुसरंच का बरोबर आहे काय म्हणता का तुम्ही? मग आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. कारण आता दादा प्रत्येकाचं नाव घेत बसले तर आपलं 2 तास देखील पुरणार नाही. परंतु एकाचं नाव घेतलं गेलं की दुसऱ्याला राग येतो. परंतु सर्व ग्रामस्थ मंडळींच्या आशीर्वादातून सहकार्यातून हा सप्ताह आपण दरवर्षीप्रमाणे करतोय आणि याही वर्षी मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. गेल्या वर्षी मी आले होते बरोबर बघितलं होतं ना मला हा लक्षात आहे ना. मी याच गावचे आणि तुम्ही याच गावचे तुमचं देखील नाव घ्यायचे मला तुमचं देखील सर्वांचं नाव मला माहित आहे आणि माझं देखील तुम्हाला माहित आहे बरोबर. मग कुणाचं नाव घेत नाही परंतु एका उखाण्याद्वारे मी तुम्हाला सर्वांचं नाव घेते बघा. टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना तुम्हा सर्वांचं नाव घेते विठ्ठल विठ्ठल म्हणा. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचे बरोबर आणि हाताने टाळे वाजवायचे. हाताने टाळे हाताने नामस्मरण करायचं काय करायचं मुखाने नामस्मरण आणि हाताने बरोबर. जगाच्या ब्रह्मांड भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने पावन झाले ही महाराष्ट्र भूमी. कारण त्या भगवंताच्या सत्यशिवाय दादा झाडाचं पान हाल देखत नाही. तुझी या सत्याने वेदासी बोलाने सूर्याची चालने तुझी आहारे किंवा वृक्षाची ये पाने हाली ज्याची सत्ता त्या भगवंताच्या सत्यशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही. असं असताना भगवान पंढरदेश परमात्मा आणि त्या पंढरदेश परमात्म्याच्या आशीर्वादाने पावन झालेली आपली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारे आपलं गाव आणि दरवर्षीप्रमाणे आपला चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताहाचं किती वर्ष 9 आणि 9वं वर्ष आहे आणि 9व्या वर्षामधील आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. सर्वच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्वजण मोठे आहे तिथं मी सर्वात लहान आहे मला वाटतं आणि सर्वजण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्व ज्येष्ठ कीर्तनकार कोण कथाकार सर्वजण इथे माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिला. सर्वांच्या देखील चरणी नतमस्तक होते. त्यांना यांच्या चरणी नतमस्तक होते आणि आज ज्यांच्या आशीर्वादामुळे आपला हा दरवर्षीप्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा त्यांच्या आशीर्वादाने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याच्या देखील चरणी नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. पूर्ण विराम असला बरोबर का मागच्या नाही झोपला काय आहे तुम्ही माझा आवाज येते ना तुमच्यापर्यंत. लाल साडी स्टोन येते ना माझा आवाज. हा मग सुरुवात का पूर्ण विराम देऊ काय करू. हा सुरुवात अभंग आहे कोणाचा तुमच्या माझ्या पप्पाला का तुमच्या आजोबाला कोणाचा आहे. श्री संत ज्ञानोबा आहे आपल्या सर्वांचे असणारे माऊली बरोबर. त्यांचा अभंग आहे. अभंग किती चरणाचा महिला मला सांगा मला. 3 चरणाचा पाठातील आहे बरेच जणांच्या बरोबर. सर्वांच्या पाठातील असणारा 3 चरणाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलाय. ज्ञानोबा नेमकं या अभंगामध्ये काय सांगतात बघा. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजेरे बरोबर. राम आणि कृष्ण हे नाम कसं आहे सुलभ आहे गोड आहे आणि अगदी घेणं सुद्धा कसं आहे सोपं आहे. आपण कधी रामकृष्ण हरी असं आपण काय म्हणू शकतो बरोबर. काय अवघड नाही रामकृष्ण हरी म्हणायला. मग असं असणारं राम आणि कृष्ण हे कसं नाव आहे सुलभ आहे आणि सोपं देखील आहे. मग त्याचं काय करा
तुला सांगणार आहे. बघा, तुमच्या काहीतरी जीवनाचं कल्याण होईल, तुमच्या जीवनाचं काहीतरी हित होईल असं कीर्तन मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. पण आज महाराज या कलियुगामध्ये काय झालंय, माणसाला कीर्तन कसं पाहिजे, विनोद, बरोबर. पण हे कीर्तन म्हणजे विनोद नाही, बरोबर ना मंडळ. पुरुष म्हणा तिकडे आवाज येते ना माझा. हा, हे कीर्तन म्हणजे विनोद आहे आणि विनोद म्हणजे कीर्तन नाही. पण आज या कलियुगामध्ये, आजच्या या काळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर माणसाला कीर्तन कसं पाहिजे, विनोद. हसायला मिळेल ना 2 तास बस, म्हणतात वा काय कीर्तन केलं. आणि एखाद्या महाराजांनी जर आध्यात्मिक कीर्तन केलं दादा आणि घरी गेल्यानंतर विचारलं, बाबा रात्रीचं कीर्तन कसं होतं, काय कीर्तन केलं, अख्ख्या 2 तासामध्ये मला झोप लागली, असं कीर्तन असतं का कुठं. पण आपल्या जर जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, आपल्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, तर आपल्या जीवनाचं हित करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, आपण आध्यात्मिक कीर्तन ऐकलं पाहिजे. तेव्हा कुठे आपल्या जीवनाचा उद्धार होतो. कारण कीर्तनामध्ये एवढी ताकद आहे दादा. कारण जिथे कीर्तन झालंय तिथे कोण असतं, साक्षात पंढरीधीश परमात्मा सर. जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा. जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा. जिथे कीर्तन झाले तिथे साक्षात कोण असतात, पंढरीधीश परमात्मा असतं. मग आपण कीर्तन कसं ऐकलं पाहिजे आता हे तुम्हीच ठरवा. बघा, पण या कीर्तनाकडे जाण्या अगोदर बघा आपल्याला काय करावे लागेल, भक्ती करावी लागेल. पण त्या भक्ती मार्गाकडे जाण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल दादा, संतांची संगत करावी लागेल. संतांच्या सानिध्यामध्ये गेला तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बघा, जर तुम्ही संतांची संगत केली, संतांच्या सानिध्यामध्ये गेला तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला सांगताय मगापासून संतांची संगत करा, संतांच्या सानिध्यामध्ये राहा, संतांची सेवा करा. तुम्ही अगोदर आम्हाला सांगताय, पण हे तुम्ही अगोदर आम्हाला सांगताय, परंतु आम्ही करण्या अगोदर कोणी संतांची संगत केली आणि संतांच्या सानिध्यामध्ये गेला, संतांची सेवा केली आणि त्याचा जीवनाचा उद्धार झाला. Thank you.
संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणताय मगापासून सांगताय ताई फक्त संतांची संगत करा, संतांच्या सानिध्यामध्ये राहा, पण आम्हाला अगोदर सांगताय पण आधी कोणी संतांची संगत केली आणि संतांच्या सानिध्यामध्ये गेला आणि त्याच्या जीवनाचं कल्याण झालं असं कोण आहे का? बघा आपण प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखामधून आपण प्रत्येक महाराज मंडळीच्या कीर्तनामधून ऐकतोय उदाहरण. बघा वल्ल्या कोळी किती पापी होता महाराज, 7 रांजण खड्याने भरलं होतं, एवढा पाप करायचा. पण काय झालं, नारद महर्षींची संगत घडली आणि संतांच्या संगतीमुळे वल्ल्याचा कोण झाला, वाल्मिकी ऋषी. आणि वाल्मिकी ऋषी झाले आणि राम जन्माच्या आधी काय लिहिलं, रामायण केले रामायण रामायणी प्रभू रामचंद्र जन्मासाठी काय लिहिलं, रामायण लिहिलं. कुणाची संगत आहे, संतांची. क्षणिक नारद महर्षींची तर वाल्या कोळ्याला काय झाली दादा, संगत घडली आणि संगतीचा परिणाम बघा एवढा, त्या वाल्याचं कोण झालं, वाल्मिकी ऋषी झाले. एवढी संतांची संगत महत्वाची. मग संतांच्या दर्शनाकडे लाभ काय बघा, एकदा नारद महर्षी भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला म्हणतात की भगवान का मला संतांचा महिमा सांगा, मला संतांच्या दर्शनाचा लाभ सांगा. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात नारद महर्षी तुम्ही काय करा, त्या मृत्यू लोकामध्ये जा आणि मृत्यू लोकामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एका कुंपणावरती सरळ दिसेल. काय दिसेल, हा मग सरळ दिसेल. त्या सरळाला जाऊन काय विचार तुम्ही, संतांच्या दर्शनाचा लाभ विचारा, संतांचा महिमा विचारा, तो सरळ तुम्हाला संतांचा महिमा सांगेल. नारद महर्षी मृत्यू लोकांमध्ये आले आणि आल्याच्या नंतर त्या सरळाला विचारलं बाबा मला संतांचा महिमा सांग, मला संतांच्या दर्शनाचा लाभ तरी सांग. असं विचारल्याबरोबर महाराज त्या सरळाने आपला प्राण नारद महर्षींच्या पायावरती सोडला आणि सोडला प्राण आणि नारद महर्षी पुन्हा पुढे गेले, भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला म्हणतात की देवा तुम्ही काय मला त्या सरळाला विचारायला सांगितलं होतं की संतांच्या दर्शनाचा लाभ काय, संतांचा महिमा सांगा, आणि त्या सरळाने आपला प्राण सोडला.
आता पुन्हा मृत्यू लोकामध्ये जा. एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये एका गाईला वासरू झाले. त्या वासराच्या पिल्लीला जाऊन तुम्ही काय करा, संतांचा महिमा विचारा. असं सांगितल्याबरोबर नारद महर्षी पुन्हा भगवंताने सांगितल्याप्रमाणे मृत्यू लोकामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर त्या वासराला विचारलं, बाबा मला संतांचा महिमा सांग, संतांच्या दर्शनाचा लाभ सांग. त्यावेळेस त्या वासराने सुद्धा म्हणू लागला, प्राण सोडून दिला. आता नारद महर्षी आश्चर्यचकित झाले आणि पुन्हा भगवान परमात्म्याकडे गेले. आणि भगवान परमात्म्याला म्हणते, बाबा देवा, त्या सरण्याच्या पाठीमागे कोण नव्हतं, त्या पोपटाच्या पाठीमागे कोण नव्हतं, आणि त्या वासराच्या पाठीमागे देखील कोण नव्हतं. आता मी कुठेही जाणार नाही आणि तुम्हीच मला तिथे काय करायचं, संतांचा महिमा सांगायचं. परंतु भगवान परमात्मा म्हणताय, नारद महर्षी आता शेवटची संधी, शेवटची संधी असं नारद महर्षी भगवान परमात्मा नारद महर्षींना सांगताय. आता काय करा, तुम्ही पुन्हा मृत्यू लोकामध्ये जा. आणि मृत्यू लोकामध्ये गेल्याच्या नंतर एका राजाला एक राजकुमार झालाय. काय झालाय? राजकुमार. हा, राजकुमार झालाय. आणि त्या राजकुमाराला जाऊन तुम्ही संतांचा महिमा विचारा. आता नारद महर्षी तर म्हणताय, देवा आता मला तू फसवतेस बाबा. आता सरडाही मेला, पोपटही मेला, आता गाईचं वासरू देखील मेलं. म्हणजे आता या राजकुमाराला मी विचारलं संतांचा महिमा सांग, आणि त्याने प्राण सोडला तर मला नक्कीच राजा फासावरती देणार आहे. मी काही जाणार नाही बाबा, तुम्ही जा, मला सांगा तुम्ही संतांचा महिमा. परंतु भगवान परमात्मा म्हणते, नारद महर्षी माझ्यावरती फक्त आता एकदाच विश्वास ठेवा. मग विश्वास ठेवा असं सांगितल्याबरोबर नारद महर्षी पुन्हा मृत्यू लोकामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर नारद महर्षी राजाने यथायोग्य अशी पूजा वगैरे केली. नारद महर्षींना स्थानावरती बसवण्यात आले. आणि आल्याच्या नंतर राजाने आनंदाची वार्ता सांगितली की, नारदजी मला राजकुमार झालाय, आणि तो राजकुमार त्या राजकुमाराचं मला भविष्य सांगा. राजकुमाराला आणण्यात आलं, नारद महर्षींच्या मांडीवर ठेवण्यात आलं. आता नारद महर्षी घाबरत त्या राजकुमाराला विचारतायत की, बाबा मला संतांचा महिमा सांग. तेव्हा महाराज आश्चर्य असं झालं की राजकुमार बोलू लागला आणि म्हणताय की, नारदजी मी पहिल्या जन्मामध्ये सरडा होतो, तिथे तुमचं दर्शन झालं, मला पुन्हा पोपट झालं, त्या योनीतून माझी मुक्तता झाली आणि पुन्हा मी पोपट झालो. त्या पोपटाच्या योनीत मध्ये देखील तेव्हा देखील मला तुमचं दर्शन झालं. आणि त्या पुन्हा पोपटाच्या योनीमधून मी एक वासराला जन्म घेतला, एका वासराचा जन्म घेतला, आणि त्या वासरामध्ये देखील मला तुमचं दर्शन झालं. आणि त्या वासराचं मी काय झालो, आज राजकुमार झालो. एवढा संतांचा महिमा. मला सांगायचं काय एवढं की संतांच्या दर्शनाचा, संतांचा फक्त दर्शन घेतलं, त्यांना पाहिलं तरी एका सरण्याचा, एका पोपटाचं, एका वासराचं काय होतं दादा, राजकुमार होतं. एवढा काय दादा संतांचा महिमा आहे. मग असे असणारे संत, या संतांचा महिमा सांगायला सुद्धा शब्द सुद्धा अपुरे पडतात. संतांचा महिमा तो बहुदुर्लभ, शाब्दिकांचे काम नाही येते.
भाऊ अवघडा शांत भेटे भाऊ अवघडा शांत भेटे भाऊ अवघडा शांत आमच्या या दोन टाळ करण्यासाठी इथं जागा होती आणि ते दोघच नाणार आहेत त्यामुळे काही टाळ वाजवू नये करायचं उभा राहा. त्यासाठी खूप बोलतात. अहो, हात जोडून म्हणते, उभा राहा उभा राहा. या इकडे घेऊन. मग असे असणारे संत या संतांची भेट होऊन असलेला काय अवघड आहे. या जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल परंतु संतांची भेट काय आहे दुर्लभ आहे. एवढी संतांची भेट अवघड आहे. मग असे असणारे संत कशासाठी जन्म येतात जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या निवृत्ती देह कष्टविधी परोपकारी असे असणारे संत जगाच्या कल्याणासाठी जन्म येतात. मग त्यामध्ये माझे ज्ञानोपराय होऊन गेले तुकोपराय होऊन गेले माझे ज्ञानोपराय होऊन गेले माझे नाथ बाबा होऊन गेले. त्यांनी या जगाचाच हित पाहिले जगाच्या कल्याणासाठी काय केलाय त्यांनी जन्म घेतलाय. मग अशा या सगळ्या संतांमध्ये माझे एक संत होऊन गेले ते म्हणजे माझे श्री संत सद्गुरू बाळूमामा. त्यांनी देखील या जगासाठी या गोरगरिबासाठी या अनाथासाठी या दूरदुबळ्यांसाठी खूप काही केले. आता तुम्ही मला काही नेमकं या मामाने केलं तरी काय आम्हाला सांगा. बघा हे असणारे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांनी काय केलं नेमकं. चालता न येणाऱ्याला चालवलं बोलता न येणाऱ्याला बोलवलं आणि निपुत्रीला संतान देण्याचं काम कोणी केले सर तर माझ्या या श्री संत सद्गुरू बाळूमामांनी केले. बघा मग आता तुम्ही म्हणाल तुम्ही जर या मामांच्या दरबारामध्ये आलात तुम्ही कोणत्या ना कोणत्या इच्छा नाही का बरोबर. महिला मंडळ कोणती ना कोणती इच्छा घेऊन तुम्ही ते मामाच्या दरबारामध्ये मामाने माझं हे केलं पाहिजे मामाने माझं ते केलं पाहिजे. प्रत्येक कोणती ना कोणती स्त्री काही ना काही कारण घेऊन येते मामाच्या दरबारामध्ये येते. पण मामाला काही सांगायची गरज नाही. मामाला कळतं की आपला भक्त कोणत्या कारणामुळे आलाय आणि ती इच्छा मामा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्या इच्छेला काय असला पाहिजे प्रयत्न असला पाहिजे बरोबर. आणि प्रयत्नार्थी परमेश्वर बरोबर. प्रयत्न असेल तर नक्कीच तुमची इच्छा मामा पूर्ण करतील. असे असताना श्री संत सद्गुरू बाळूमामा त्याने नेमकं केलं तरी काय बघा. मग चालता न येणाऱ्याला चालवून बोलता न येणाऱ्याला बोलवलं आणि निपुत्रीकरांना संतान देण्याचं काम सुद्धा कोणी केलं असेल तर माझ्या या बाळूमामांनी केलं. बघा आप्पाच्या वाडीमध्ये राहणारे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे खूप निष्ठावंत भक्त नाव काय त्यांचं आप्पा शिंगाडे बरोबर. आणि आप्पा शिंगाडे मामावरती खूप निष्ठा होती. जसं आणि गुरु आणि शिष्याचं जसं महाराज नातं असावं अगदी त्याचप्रमाणे त्या आप्पा शिंगाडेची आणि मामांवरती त्या आप्पा शिंगाडेची खूप निष्ठा होती. बघा माझे नवंबर सांगतात की जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला गुरु केलं पाहिजे कारण गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण माझे नवंबर
जनावरा सांगते. कारण प्रत्येकाला जीवनामध्ये आता गुरु केला पाहिजे. आणि त्या आप्पा शिंगाड्याचं आणि मामांवरती काही खूप निष्ठा मामांवरती होती. जसं काही गुरु आणि शिष्याचंच नातं त्या दोघांमध्ये असावं, अगदी अशी निष्ठा होती मामांची. बघा, पण त्या आप्पा शिंगाड्याला काय नव्हतं? संतान नव्हतं. काय नव्हतं महिला मंडळ? संतान. कोणतं ना संतान? हा, मुलबाळ नव्हतं, ते गुरु नव्हतं. मग मामावरती तर खूप निष्ठा. मग मामांना कसं सांगायचं की मामा मला लेकरू नाही, मला लेकरू प्राप्त करून द्या. संतान नाही, संतान प्राप्त करून द्या. मामांना कसं सांगायचं? मामावरती तर खूप निष्ठा. म्हणून हा जो आप्पा शिंगाडे होता कुठे गेला? एका देवऋषाजवळ गेला. कुठे गेला महाराज? देवऋषाजवळ गेला. आणि देवऋषाजवळ गेल्याच्या नंतर त्या देवऋषाला सांगितलं की बाबा मला संतान नाही, मला लेकरू नाही, मला संतान प्राप्त करून घ्यायचंय. काय सांगितलं त्या आप्पा शिंगाड्यानं? पण आप्पा शिंगाडे कुठे गेला? कळतंय ना, माझी भाषा कळते ना तुम्हाला? हा, आप्पा शिंगाडे कुठे गेला? माझ्याकडे आला. कुठे गेला मग? हा, कशासाठी गेला? हा, संतान म्हणजे काय? हा, मुलबाळ प्राप्त करून घेण्यासाठी गेला. मग गेल्याच्या नंतर तिथं त्या देवऋषाला सांगितलं बाबा मला संतान नाही. काय नाही? संतान नाही, मला संतान प्राप्त करून द्यायचंय. म्हणून त्या देवऋषानं त्या आप्पा शिंगाड्याला सांगितलं बाबा तुला जर संतान प्राप्त करून घ्यायचंय, मुलबाळ पाहिजे असेल तर तुला काय करावी लागेल? एक गाभण मेंढी कापावी लागेल. काय सांगितलं? मला कापावं लागेल. काय सांगितलं? काय सांगितलं? गाभण मेंढी कापायला सांगितलं. आप्पा शिंगाड्याला आता संतान प्राप्त करून घ्यायचं होतं. मग आप्पा शिंगाडे आता गाभण मेंढी कापायला तयार झाला. परंतु मामांना सगळं काही कळलं. आता पुरुष मंडळ मला सांगा, दुसऱ्याचं लेकरू मारून आपलं लेकरू प्राप्त होईल का? सांगा, होईल का? सांगा की पप्पा. नवसे कन्या पुत्र होते कुठं आलतो आपण? कुठं आलतो? देवऋषाला काय सांगितलं? संतान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय सांगितलं? काय करावं लागेल? मेंढी कापू. गाभण मेंढी कापू. नुसती मेंढी नाही. कोण म्हणलं नुसती मेंढी? कोण म्हणलं? गाभण मेंढी. तिच्या पोटामध्ये लेकरू. कळलं? मग मग मला सांगा, दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला लेकरू प्राप्त होईल का महिला मंडळ? सांगा, नाही ना? मग परंतु त्या आप्पा शिंगाड्याला काय पाहिजे होतं? संतान पाहिजे होतं. मग तयार झाला गाभण मेंढी कापायला. मामाला इकडे सगळं काही कळालं. मामाला काही सांगायची गरज नाही. बरं, तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील तुमच्या मनामध्ये ठेवायचा. मामाला काही सांगायची गरज नाही. मामाला आपोआप कळून जातं की आपल्या भक्ताला काय पाहिजे. आणि बघा, मग कोणत्या इच्छेने आपला भक्त या मामाच्या आपल्या दरबारामध्ये आलाय, कोणतीही संकल्पना घेऊन या, कोणतीही इच्छा घेऊन या, मामा तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग त्या आप्पा शिंगाड्यानं एक गाभण मेंढी कापायला घेतली आणि देवऋषाला बोलावलं. आणि आता विधी केला एका बाजूला गाभण मेंढी आता कापायची. मामाला सगळं काही कळालं. कारण मामा साक्षात महाविष्णूचा अवतार, भगवान शंकराचे अवतार आहेत. मग मामांना काही सांगायची गरज नाही. मग मामाला सगळं काही कळालं. आता हा देवऋषा जो होता त्याने काय केला? विधी चालू केला. काय केला? विधी. आरती काय केला? विधी चालू. विधी चालू केला. मग विधी चालू केला. मामाला सगळं काही कळालं आणि मामा धावत त्या आप्पा शिंगाड्याच्या घराकडे निघाले. बघा, मुखाच्या नावामध्ये प्रेम करणारा एकच देव माझा झोडून गेला, तो म्हणजे माझा श्री संत सद्गुरू बाळूमामा. असे असणारे श्री संत सद्गुरू बाळूमामा मुखाच्या नावामध्ये देखील प्रेम करत होते. आणि बघा, मामाला सगळं काही कळालं आणि मामा धावत त्या आप्पा शिंगाड्याच्या घराकडे गेले आणि दरवाजा उघडला. अरे शिंगाड्या, दार उघड. अरे
परंतु बघा मामा आता कुठे गेले, त्या देवऋषाजवळ गेले आणि देवऋषाला सांगतात की अरे तू दुसऱ्याचं संतान, दुसऱ्याचं लेकरू मारून तू याला संतान प्राप्त करून देणार आहेस का? अरे किती जणांची घरं उडवशील? आता हा देवऋषी फार घाबरला, कारण बघा मामा हे अख्ख्या जगाचे देवऋषी आहेत. तुम्ही जा आदमापूरला, दुसरी कुठेही जायची गरज नाही. बरं काही भूत बाधा येडा पिढा असू द्या, जा आदमापूरला, एका झटक्यावर निघून जाते, दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. आणि तोच आदमापूरचा, तोच जगाचा मालक आपल्या गावामध्ये येऊन बसलाय. कारण देवाला काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे, कारण देव कसा आहे? भावाचा मुखेल आहे. देवाला फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे. आणि तो जगाचा मालक आपल्या या गावामध्ये, या पापरी गावामध्ये येऊन बसलाय. दादा आपण आपलं पुण्य समजलं पाहिजे, कारण जन्मजन्मीचं पुण्य असल्याशिवाय काही होत नाही. बघा मग तेवढ्यामध्ये तो आप्पा शिंगाडे होता, तो कुठं आला? मामाजवळ आला. मामाला सांगितलं, मामा माझ्या हातून चूक झाले, मामा मला माफ करा. मामा सांगता, अरे शिंगाड्या तुझ्या मनामध्येच हे पाप कसं काय आलं? अरे मला एकदा विचारायचं नाही. अहो मामा मला संतान प्राप्त करून घ्यायचं होतं. काय करून घ्यायचं होतं? संतान प्राप्त करून घ्यायचं होतं, म्हणून मी तुम्हाला विचारलं नाही. अरे तुला तर संतान पाहिजे असेल ना, महाराज समोर एक आंब्याचं झाड होतं. कशाचं झाड होतं? आंब्याचं. आणि त्या आंब्याच्या झाडाकडे मामांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मामा त्या आप्पा शिंगाड्याला म्हणतात, अरे शिंगाड्या या आंब्याच्या झाडाच्या साक्षीने सांगतोय, तुला एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तुला 5 पुत्र प्राप्त होतील. किती? 5. त्या आप्पा शिंगाड्याला म्हणायचं, एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर 5 पुत्र प्राप्त झाले. 5 पुत्र प्राप्त झाले. आणि मग बघा मुळात त्या आप्पा शिंगाड्याच्या नशिबामध्ये संतान नव्हतं, परंतु मामाचा शब्द आहे आणि मामाच्या शब्दाची ताकद एवढी दादा की त्याला एक नाही, दोन नाही, तर 5 पुत्र प्राप्त झाले. आणि बघा लोहे हा सामान्य महिमा संताचा मेरे हातीचा मूर्ती मेरे हातीचा मूर्ती मेरे हातीचा मूर्ती लोहे हा सामान्य महिमा संताचा मेरे हातीचा मुळात त्या आप्पा शिंगाड्याच्या नशिबामध्ये संतान नव्हतं, पण मामांचा शब्द आहे. मामांच्या शब्दाची ताकद आहे दादा एवढी की त्या आप्पा शिंगाड्याच्या नशिबामध्ये मुळात संतान नव्हतं, पण मामांच्या शब्दाची ताकद आहे. त्याला एक नाही, 5 पुत्र प्राप्त झाले. आणि बघा आजही तुम्ही आप्पाच्या वाडीमध्ये जा, प्रत्येक एकादशीला, प्रत्येक अमावास्येला ते 5ही पुत्र आणि त्या आप्पा शिंगाड्याचे सर्व कुटुंब आजही काय करतात? चंद्रभागेला, पंढरपूर
ज्या आप्पाच्या वाडीमध्ये जे हरसिद्धनाथ आहे त्यांना काय करतात, प्रत्येक एकादशीला प्रत्येक अमावस्येला चंद्रभागेचं पाणी नेतात आणि त्या हरसिद्धनाथाला काय करतात, स्नान घालतात. आणि आज ही प्रथा ती चालू आहे. मग असे असणारे श्री संत सद्गुरू बाळमामा, असे असणारे मामा सर्वांना काय करतात, या दीन दुबळ्यासाठी मामा खूप काय करतात, या गोरगरिबासाठी, या अनाथासाठी, या दीन दुबळ्यावरती मामा काय करतात, उपकार करतात. मग बघा, मग जेव्हा संतान नाही तेव्हा संतान देण्याचा दरबार जर कोणाचा असेल तर हा श्री संत सद्गुरू बाळमामांचा दरबार आहे. मग बघा, माणसं कुठे वेळ नाही, बरं महाराज कुठे वेळ नाही. एखादा आमदार एवढा हजाराची वर माणूस येत नाही, पण मामांची पालखी म्हणला मी अख्खं गाव चला चला अख्खं गाव लुटून येत आहे, एवढे मामाच्या शब्दामध्ये ताकद आहे. मग असे असणारे मामा काय करतात, दीन दुबळ्यांना काय करतात, त्यांची इच्छा पूर्ण करतात. मामांच्या आरतीमध्ये देखील वर्णन आहे, दीन दुबळ्याला मामा रक्षते, निपुत्रिकाला मामा संतान देते. मग ज्याला संतान नाही त्याला संतान देखील देण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या या मामांनी केलंय. मग बघा, मग असे असणारे श्री संत सद्गुरू बाळमामा आपल्या सर्वांचे काय आहेत, माऊली आहे. आणि त्यांच्याच कृपेची आज आपल्यावरती सावली आहे, म्हणून आज आपण त्यांच्या दरबारामध्ये बसलेलो आहोत. बाळमामा आमची दिनाची माऊली, त्यांच्या कृपेची आम्हावर सावली, त्यांच्याच कृपेची आपल्यावरती सावली आहे. मग म्हणून आपण या मामाच्या दरबारामध्ये बसलो. बऱ्याच जणांना वाटतं मला देव नाही, संत नाही, मान्य करत नाही. परंतु बघा, मी सांगणार ज्यावेळेस महिन्यामध्ये 2019 आणि 20 मध्ये कोणता रोग आला होता, हा कोरोना नावाचा रोग आला होता, त्यावेळेस सप्ताह होता झालं. मग असेल नवं वर्ष म्हणजे सप्ताह चालूच असेल. आणि बघा, मग 2019 आणि 20 मध्ये ज्यावेळेस कोरोना नावाचा रोग आला होता त्यावेळेस तुम्ही या मामांच्या दरबारामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी बसला होता, बरोबर. आणि आजही तुम्ही मामाच्या दरबारामध्ये बसलात. किती मोठे मोठे लोक मिळले, आमदार खासदार कितीही मंत्री मिळेल, परंतु त्यामध्ये आपला नंबर लागला नाही. मग आता तरी मान्यच करायला लागेल की संत आहे, बरोबर. मग एक नाही दोन नाही कोट्यावधी लोक मरण पावली, पण त्या लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही. कुणाची कृपा म्हणावी लागेल, मामांची कृपा म्हणावी लागेल. की आजही त्यावेळेस आपण या मामाच्या दरबारामध्ये बसलो होतो कीर्तन ऐकण्यासाठी, आणि आजही आपण मामाच्या दरबारामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी बसलो आहोत. मग ज्यावेळेस बघा कोरोना नावाचं संकट आला त्यावेळेस देव काय करत, देवा मला वाचव, देवा मला वाचव, देव पावा, देवा पाव असं म्हणत होते. मग दुःखामध्येच आपल्याला काय आठवतो, भगवान परमात्मा आठवतो, सुखामध्ये आठवत नाही. पण माझ्या कुंती मातेनं महाभारतामध्ये आपण जर थोडं पाहिलं तर कुंती मातेनं भगवान परमात्मा काय मागितलं दादा, दुःख. हा दुःखामध्येच आपल्याला भगवान परमात्म्याची आठवण येते, सुखामध्ये येत नाही. परंतु बघा, मग दुःखामध्येच आपल्याला भगवान परमात्मा आठवतो, परंतु बघा सुखामध्ये आठवत नाही. मग असे असणारे श्री संत सद्गुरू बाळमामा दुःखामध्ये देखील आपल्याला दुःखामधून देखील सावरण्याचं काम कोण करत असेल तर माझे श्री संत सद्गुरू बाळमामा करतात. मग जर अशा मामांची आपण निस्वार्थपणे भक्ती केली, अंतःकरणातून भक्ती केली, निर्मळ मनाने भक्ती केली तर मामा तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. विठाला मग असे असणारे मामा आपल्या दीन दुबळ्यांचे काय आहेत, काय माऊली आहेत. मग त्यांच्याच कृपेवरती आपल्यावर, त्यांच्या कृपेची आपल्यावरती सावली आहे, म्हणून आज आपण इथं कीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत. माऊली मुली माया
मग असे असताना जगाचे माऊली बाळूमामा ज्यावेळेस सुंदराबाईंच्या पोटामध्ये होते. बाळूमामाच्या आईचं नाव माहिती आहे सर्वांना, सुंदराबाई. आणि ज्यावेळेस मामा सुंदराबाईंच्या पोटामध्ये होते त्यावेळेस सुंदराबाईंना 7वा महिना चालू होता. बघा महिला मंडळ, प्रत्येक आईला 7व्या महिन्यामध्ये डोहाळे लागतात. मग सुंदराबाईच्या मैत्रिणी विचारलं, काय ग बाई सुंदरा, तुला 7वा महिना लागलाय, तुला डोहाळे लागले, तुला काय करावं वाटतं? तर सुंदराबाईचे शब्द ऐका महिला मंडळ नीट कान देऊन. सुंदराबाई म्हणतात की मला एखाद्या उंच झाडावरती चढावं वाटतं, मला एखाद्या काटेरी झुडपावरती झोपावं वाटतं, मला हातामध्ये घुंगराची काठी घ्यावी वाटते, डोक्याला पगडी बांधावी वाटते आणि मला मेंढरा चरायला घेऊन जावं वाटतं. बघा हे त्या वेळचे आईचे शब्द आहे. आणि वट तृतीया दिवस उजाडला जाता. वट तृतीया सोमवारचा दिवस, द्वादशीच्या दिवशी हा जगाचा मालक जन्माला आला. आणि तेव्हापासून मामा काय करू लागले, जगाचं कल्याण करू लागले. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. हा जगाचा मालक जन्माला आला आणि त्या दिवसापासून काय करू लागला, जगाचं कल्याण करू लागला. मग संत हे कशासाठी जन्म येतात, जगाच्या कल्याणासाठी. बरोबर, आपला मुद्दा कुठं होता, संत जगाच्या कल्याणासाठी जन्म येतात. मग आतापर्यंत आपण आलो. मग बघा, संत हे जगाच्या कल्याणासाठी काय करतात, जन्म घेतात आणि जन्माला येऊन काय करतात, आपल्यावरती उपकार करतात. आपल्यावरती संत उपकार करतात, परंतु त्या उपकाराची परत अपेक्षा ठेवत नाही. परंतु माणसांचं कसं आहे महाराज, महिला मंडळ बघा लक्ष देऊ नाही का. आता माणसांचा जर आपण विचार केला दादा महाराज, आपण जर माणसांचा विचार केला, उपकार करतात परंतु त्याच्यावरती अपकार करतात. परंतु संतांचं तसं नाही, उपकार आपल्यावरती करतात निस्वार्थ मनाने आपल्या काय करतात, उपकार करतात. साऊंड बंद होते, काय नाही चालू संत काय करतात, आपल्यावरती उपकार करतात. पण माणसांची जाती एवढी बेकार आहे दादा की उपकार करतात पण त्याची अपकाराने परतफेड करतात. महिला मंडळ समजण्यासाठी एक उदाहरण सांगते, तुमच्यासाठी खास उदाहरण बरं हे बघा. एका गावामध्ये एक गृहस्थ राहत असतो, एक व्यक्ती राहत असतो आणि त्या व्यक्तीकडे 2 पांढरे शुभ्र 2 बैल असतात. काय असतात, 2 पांढरे शुभ्र बैल असतात. आता बैल कुठं राहिलीच नाही, आमच्या मनोहर दादाकडे तेवढी असतील असं मला वाटतंय. विकली असं आज कुठं बैल आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु बघा, मग त्या गृहस्थाकडे त्या व्यक्तीकडे काय होती, 2 बैल होती. कशी होती, काय
पांढरे. हा पांढरे शुभ्र होते. आणि पण त्या बैलांना अजिबात शिस्त नव्हते. कशी पळायची, कुणीकडेही पळायची. एके दिवशी काय झालं, तो ग्रस्त त्या दोन बैलांना घेऊन आपल्या शेतामध्ये गेला. बैलांना अजिबात शिस्त नव्हती, कशी पळायची, कुणीकडेही पळायची. पण दिवसभर शेतामध्ये कसं काम केलं. सायंकाळ झाली, पुन्हा गाडीला ती दोन बैल झुंपली आणि गावाकडे येण्यासाठी हा गृहस्थ निघाला. पण बैलांना शिस्त नव्हती. महिला मंडळ नीट ऐका, शिस्त नव्हती, कुणीकडेही पळायच्या. महाराज आमच्या महिला मंडळ कुणी बाहेरचं यायचं म्हणलं की त्या पायामध्ये पार साडी अडकते, कधी पुढे तोंडावर पडते. काय असतं काय माहिती एवढं. आणि मग तसं त्या बैलासारखं आमच्या या महिला मंडळ आहे. पण त्या बैलांना अजिबात शिस्त नव्हती. मग कशी पळायला लागली, कुणीकडेही पळायची. आणि पळता पळता गाव जवळ आलं. आणि पळता 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 काय झालं, त्या बैलाच्या नाकातले व्यसन तुटली आणि गाडीवरचा ताबा सुटला. आता हा गृहस्थ घाबरला आणि रस्त्यावरील काकांना दादांना सांगू लागला, दादा काका बाबा बाजूला सरका, बैलाच्या नाकातले व्यसन तुटले, गाडीवरचा ताबा सुटलाय, मला मदत करा, बाजूला सरका. लोक त्याला महाराज मदत करत होते, रस्ता मोकळा करून देत होते. पण नेमकीच त्याच गावातली एक शांता काकू नावाची बाई आहे. इथं कोण असेल तर तुमच्यातलं सांगत नाही बरं, आमच्या बीडकडलं सांगते. तुमच्यातलं नाही सांगत, माझ्याकडे हा तुमच्यातलं नाही सांगत, त्या गावातलं सांगते, आमच्याकडलं सांगते. मग त्या शांता काकू कशा होत्या, नेमका बाण कुदळ होत्या. आल्या नेमकं रस्त्यावरती आल्या. आता या गृहस्थाचे हातपायच हरकत कापायला लागले, सगळं अंगच गळालं. अरे ह्याला माहित होतं शांतराव कसे आहेत, भांडण करणारे. आणि त्याच्या तोंडामधून काय सगळं व्हायला लागलं. काहीच कळलं नाही याला काय बरं. तर कसं बसं म्हणाला, शांत काकू बाजूला सरका, बैलाच्या नाकातले व्यसन तुटले, गाडीवरचा ताबा सुटलाय. शांत काकू म्हणाले, एवढी तुझी गाडी, रस्ता काय तुझ्या बाज. मी म्हणत नाही, तुम्हीच म्हणा, रस्ता काय तुझ्या बापच आहे काय असं म्हणाले. आता गाडी जवळ आली आणि जशी गाडी जवळ आली तशी शांतरावच्या पायावरून गेली आणि काढकन शांतरावचा पाय मोडला. आता मला महिला मंडळ सांगा, तर शांतराव ना हॉस्पिटल मध्ये जायचं सोडून कुठे गेली शांतराव? पोलीस स्टेशन मध्ये गेली. आणि या गृहस्थावरती काय केली, केस दाखल केली. बिचारा रडायला लागला. तेवढ्यामध्ये याचा एक मित्र आला. कारण बघा मित्र कसा असावा त्याला, दुःखामध्ये आपली साथ. मित्र म्हणण्यामध्ये आपल्याला तिकडे जायचं नाही, पण बघा मित्र कसा असावा, दुःखामध्ये साथ करणारा असावा. मित्र आला आणि म्हणाला, बाबा घाबरू नकोस, आपण एक काय लावू, वकील लावू आणि तुला निर्दोष मुक्त करू असं सांगितलं. एक वकील लावला, तर सगळं काही हकीकत सांगितली, घडलेली घटना सांगितली. आणि त्या वकिलाला 10,000 द्यायचं ठरवलं. किती? 10,000 द्यायचं ठरवलं. आता कोर्टामध्ये तारीख जाहीर झाली, कोर्टामध्ये जाण्यासाठी तारीख जाहीर झाली. आणि मग हा गृहस्थ, वकील आणि याचा मित्र आता कोर्टामध्ये गेले. आणि एका कट घरामध्ये शांत काकू, एका कट घरामध्ये हा गृहस्थ. आणि वकिलाने या गृहस्थाला विचारण्याला प्रश्न सुरुवात केली बघा. पण ज्या वेळेस वकिलाला 10,000 दिले, त्यावेळेस त्या गृहस्थाने वकिलाला सांगितलं, साहेब मला जर कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या वकिलाने प्रश्न केले तर मी काय म्हणू? तर वकिलाने सांगितलं, तू काहीच म्हणायचं नाही, काहीच बोलायचं नाही, फक्त एकच शब्द म्हणायचा. काय म्हणायचं? बुई. काय म्हणायचं? हा काय म्हणायचं महिला मंडळ? हा बुई म्हणायचं, एवढंच म्हणायचं. तुला काय विचारलं तर काय म्हणायचं? बुईच म्हणायचं. मग कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर त्या वकिलाला तो प्रश्न विचारला लागला, तुमचं नाव काय? हा म्हणला, तुमचं नाव काय? तुम्ही इथं कशासाठी आला? सगळं बुईंग बुईंग बुईंगच करायला. शांत तळ पायाच्या मस्तकाला गेली आणि शांत जस्ट साहेबाला म्हणाली, साहेब हा मुर्दा तर चांगला बोलत होता, काकू बाजूला सरका, बैलाच्या नाकातली व्यसन तुटले, गाडीवरचा ताबा सुटलाय, काकू रस्त्यातून बाजूला चला.
लक्षामध्ये आलं की निर्दोष ही बाई आहे, निर्दोष हा व्यक्ती आहे आणि दोषी ही बाई आहे. आणि टाकलं बघताय काय टाकलं शांताराम कोल्हापूर त्या तुरुंगात. परंतु मग मला जाताना बहीण करू नका म्हणजे झालं बरं. पण सांगायचं तात्पर्य एवढाच आहे, त्या वकिलाने त्या गृहस्थाने काय केला, उपकार केला. पण या गृहस्थाने त्या उपकाराची जाणीव ठेवली का, नाही ठेवली. पण संत आमचे काय करतात, उपकार करतात परंतु त्या उपकाराची अपेक्षा ठेवत नाही. मग असे असणारे माऊली ज्ञानोबराय यांनी देखील काय केले, आपल्यावरती उपकार केले. मग ज्ञानोबरायांनी त्यांचं जीवन जगत असताना बघा माझ्या ज्ञानोबरायांना दादा बसण्यासाठी एका आईची एका माऊलीची मांडली नव्हती, पण त्याच माऊली ज्ञानोबराय अख्ख्या जगाचे माऊली झाले. बघा मग असे असणारे ज्ञानोबराय त्यांचं जीवन जगत असताना अनेक चमत्कार त्यांनी केले. मग असे असणारे आपले बाळूमामा देखील यांनी त्यांचं जीवन जगत असताना अनेक चमत्कार केले. माऊलीने देखील त्यांचं जीवन जगत असताना अनेक चमत्कार केले. मामाच्या जीवनामधील एक छोटासा चमत्कार सांगून आपल्या पुढे विषयाला होते. बघा एका ठिकाणी मामा मुक्कामी होते आणि मुक्कामी असताना मामाला जेवणाचं आमंत्रण आलं. आल्याच्या नंतर मामासोबत काही मामांचे सेवेकरी होते, मुळे महाराज देखील होते. आणि मग सायंकाळची वेळ झाली. मामा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला जेवणाचं आमंत्रण आलंय त्या ठिकाणी मामा जेवण करण्यासाठी गेले. आणि गेल्याच्या नंतर सर्व सेवेकरी मामा मुळे महाराज सर्व सेवेकरी जेवण करण्यासाठी बसले. आणि बसल्याच्या नंतर मामाच्या ताटामध्ये त्या सेवेकऱ्यांच्या ताटामध्ये मुळे महाराजांच्या ताटामध्ये चक्क दादा मांसाहार वाढण्यामध्ये आला. पण मामाची कृपा म्हणावी लागेल की त्या मांसाहाराचं चक्क वांग झालं. हे मामाच्या जीवनामध्ये सर्वात मोठा महिला मंडळ काय, सर्वात मोठा घडलेला चमत्कार आहे. मग असे असणारे मामा काय करतात, चमत्कार देखील करतात. मग आज ज्यांचा अभंग निवडलाय असे असणारे आपले ज्ञानोबराय आपले माऊली त्यांनी देखील त्यांचं जीवन जगत असताना अनेक चमत्कार केले. रेड्यामुखी वेद बोलवलाय, मग स्त्रीचा पुरुष केलाय, पितर जेवायस बोलणं आपल्या पाठीवरती मांडे देखील भाजण्याचा चमत्कार केलाय. आणि निर्जीव भिंत देखील चालवण्याचा चमत्कार माऊली ज्ञानोबरायांनी केलाय. चालविली भिंत निर्जीव भिंत देखील माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी चालवले. मग असे अनेक चमत्कार केले. मग असे असणारे माऊली ज्ञानोबरायांना काय म्हटलं जातं, ज्ञानाचा सागर देखील म्हटलं जातं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अहो ज्ञानाचा सागरच म्हटलं जातं, यात नवल नाही दादा. कारण माऊली ज्ञानोबराय साक्षात पंढरपूर परमात्म्याचे अवतार आहे. आपण आरतीमध्ये देखील म्हणतो अवतार पांडुरंग मग साक्षात पंढरपूर परमात्म्याचे अवतार माऊली ज्ञानोबराय आहेत. मग असे असणारे माऊली ज्ञानोबराय वारकरी आहेत, श्रीमंत आहेत, संत आहेत. अहो माऊली ज्ञानोबराय श्रीमंत आहेत, संत
सोन्याची का चांदीची, कशाची होती का पितळाची? हा, सोन्याची लंका होती, यात नवल नाही. पण माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या दारामध्ये साक्षात सोन्याचा पिंपळ होता. जयाची गाडी सोन्याचा पिंपळ, अंगेसे बळ रेडा बोले. माऊली ज्ञानोबरायांच्या दारामध्ये साक्षात सोन्याचा पिंपळ होता. मग असे असणारे माऊली ज्ञानोबराय त्यांच्याकडे 3 शक्त्या होत्या. आता तुम्ही मला नेमक्या 3 शक्त्या कोणत्या? तर बघा, पहिली शक्ती आहे कर्तुम शक्ती, दुसरी आहे अकर्तुम शक्ती आणि तिसरी शक्ती आहे अन्यथा कर्तुम शक्ती. मग अशा 3 शक्त्या माझ्या माऊली ज्ञानोबरायांकडे होत्या. मग आता लोकांनी प्रश्न केला की माऊली ज्ञानोबराय त्या 3 शक्त्या कोणत्या? 3 शक्त्या, कर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती आणि अकर्तुम शक्ती. ह्या 3 शक्त्या तुमच्याकडे कशा काय आल्या? तर तुम्ही या 3 शक्त्या जप करून, तप करून, साधना करून प्राप्त करून घेतल्या का? तर माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, बाबा मी या 3 शक्त्या कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती आणि अन्यथा कर्तुम शक्ती ह्या 3 शक्त्या जप नाही केला, तप नाही केला, साधना नाही केली. मी फक्त काय केलं? राम आणि कृष्ण त्यांचं काय केलं? स्मरण केलं आणि त्यांना माझ्या हृदयामध्ये साठवलं. माऊली ज्ञानोबराय अभंगाच्या प्रथम रामकृष्णाने हे दोन्ही साधे हृदय मंदिरी स्मरण. बघा काय करायचंय? राम आणि कृष्ण यांचं काय करतात? सगळं स्मरण करायचंय आणि काय करायचं? त्यांना आपल्या हृदयामध्ये साठवायचंय. राम आणि कृष्ण हे काही वेगळे नाही. पण महाराज आजकाल माणसांचं कसं झालंय? वार बदलले की देव बदल. आला की सोमवार कला महादेवाची भक्ती, आला की मंगळवार कला देवीची, बुधवार आला की पांडुरंग. पण अशी वारानुसार आपली भक्ती बदलते. परंतु राम आणि कृष्ण हे काही वेगळे नाही. बघा मग तो भगवान परमात्मा कुठे आहे? चराचरामध्ये भरलेला आहे. सूर्यप्रकाश सर्व घटेला मध्ये हा देही एक. मग तो भगवान परमात्मा काय? सर्वत्र भरलेला. विठ्ठल जळी स्थळी भरला, काष्टी पाषाणामध्ये सर्वत्र भगवान परमात्मा व्यापलेला आहे. मग राम आणि कृष्ण हे काही वेगळे नाही. मग आता राम म्हटलं की तोंड आ होत, काय होत? हा, आणि म म्हटलं की बंद. म्हणजे बघा आपल्या जे मुखामध्ये पाप आहे ते काय होतं? राम म्हटलं की बाहेर पडतं आणि म म्हटलं की जे पाप परत पुन्हा आतमध्ये येत नाही. मग असे असणारे राम आणि कृष्ण हे काय आहेत? कुटस्थ चैतन्य आहेत आणि ब्रह्म चैतन्य आहेत. मग असे असणारे राम आणि कृष्ण यांचं काय करा? तुम्ही स्मरण करा आणि त्यांना आपल्या हृदयामध्ये साठवा आणि आपल्या हृदयामध्ये साठवून काय करा? आपण करा सोडवणं, संसार बंधना तोडावे. आपण करा सोडवणं, आपण
आपण आपली काय करायचे सोडवण करायचे. कशातून करायचे महिला मंडळ जमले की काय? कशातून सोडवण करायचे? संसाराच्या बंधनावर. आता तुम्ही म्हणाल बघा आम्ही काय संसार सोडून देऊ का आणि तुमच्या जवळ येऊ का टाळ वाजवाय? हा संसारामध्ये राहायचंय पण संसार करून काय करायचंय? परमार्थ करायचंय. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. संसारात राहायचंय महिला मंडळ परंतु संसारात राहून परमार्थ करायचंय. मला तुकोबराने संसार केला तर संसारात राहून काय केला? परमार्थ केला. मग तुकोबराने एवढा परमार्थ केला महिला मंडळ त्यांची भावना देखील भेटला म्हणत होते. एवढा काय केला? त्यांनी परमार्थ केला. मग तसंच आपल्याला संसारामध्ये राहायचंय पण संसारामध्ये राहून काय करायचंय? परमार्थ करायचंय. भगवंताचं नामस्मरण करायचंय. भगवंताची भक्ती करायचंय. आता तुम्ही म्हणाल की मगापासून सांगताय की ताई महादेवाची भक्ती करा, बाळूमामाची भक्ती करा, पांडुरंगाची भक्ती करा. पण बघा बाळूमामाची भक्ती करा नेमकं काय होईल? बघा जर बाळूमामाची भक्ती केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मग तुम्ही म्हणाल ताई आम्हाला सांगताय बाळूमामाची भक्ती करा, आम्हाला इच्छा पूर्ण करतात. पण अगोदर मामाची इच्छा पूर्ण मामाने कोणाची इच्छा पूर्ण केली का? अगोदर आम्हाला सांगा, आम्ही नक्कीच मामांची भक्ती करू. मग बघा मग तुम्ही या मामाच्या दरबारामध्ये आला कोणती ना कोणती इच्छा घेऊन येतात. कोणता ना कोणता संकल्पने तुम्ही मामाच्या दरबारामध्ये येता. मामाने माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे, ती इच्छा पूर्ण केली पाहिजे असं तुमच्या मनामध्ये असतं. मग तुमची कोणती अपेक्षा असू द्या मामा तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग असे असणारे बाळूमामा. आता तुम्ही म्हणाल बाबांची भक्ती करून हा बाळू धनगर काय आता जिवंत आहे का? हा मेला ना आम्ही कशाला भक्ती करायची? बघा पण बाळूमामा सांगतात की जोपर्यंत ही झाड उभ्याला पेटत नाहीत ना तोपर्यंत हा बाळू धनगर जिवंत. कधीही मामा मेले अशी म्हणण्याची चूक करू नका. मग असे असणारे मामा आपल्या सर्वांच्या काय करतात? इच्छा पूर्ण करतात. बघा मग अशी कोणाची इच्छा पूर्ण केली ताई? बघा कर्नाटक प्रांतामध्ये राहणारा एक धनगर शेतकरी अगदी गरीब परिस्थितीमध्ये तो शेतकरी धनगर समाजाचा तो शेतकरी आणि त्या शेतकऱ्यावरती 1000 रुपयाचं कर्ज होतं. किती रुपयाचा? 1000 रुपयाचं कर्ज होतं. मग आता त्याला कळालं होतं की आपल्या शेतामधून बाबा या श्री संत कोणता तरी संत आहे आणि बाळूमामाचे संत आहेत. बाळूमामा नावाचे एक संत आहेत आणि त्या संतांची मेंढर आपल्या शेतातून जाणार आहे. मग ते रचल्या बाजारांना मदत करतात. मग आपण आपल्यावरती देखील 1000 रुपयाचा कर्ज आहे. मग आपण देखील त्यांच्याकडे काय करू? पैसे मागू. मग सायंकाळची वेळ झाली, 4 वाजल्या आणि मामांची मेंढर त्या शेतकऱ्याच्या शेतामधून निघाले. हा शेतकरी धावत मामाच्या पायावरती नतमस्तक झाला. मामा माझ्यावरती 1000 रुपयाचं कर्ज आहे. किती रुपयाचा? 1000 रुपयाचं कर्ज आहे आणि मला तेवढे तुम्ही 1000 रुपये द्या. बघा मामा जेवढे दयाळू प्रेमळ होते तेवढे कठोर देखील होते. मामा सांगितलं अरे पैसे काय झाडाला पिकतो काय? आधी कष्ट करावं लागतं आणि मग त्या कष्टातून आपल्याला पैसा मिळतो आणि त्यातून आपली उपजीविका भागवावी लागते. पण बघा मामा म्हणाले अरे ही जमीन कोणाची? मामा माझी. मामा म्हणतायत की या जमीन तू काय म्हणतोस? काय माय म्हणतो? काय म्हणतो? मग या जमिनीमध्ये कष्ट कर, या शेतामध्ये या काळ्या आईमध्ये तू काय कर? कष्ट कर आणि ते कर्ज कर. मामा खूप कष्ट केले पण तू पैसे काय हातामध्ये येत? बघा मग मामाने त्या जमिनीवरती 3 वेळा आपली काठी आदळली आणि आता या बरोबर जमीन डुबून गेली आणि त्या जमिनीतून एक गाठ
पैशाच. आणि मामाने त्या शेतकऱ्याला सांगितलं उभार ते गाठोड, सोड त्या गाठोड्याची गाठ. त्या धनगर शेतकऱ्यानं ते गाठोड सोडलं आणि त्यामधील 1000 रुपये घेतले. आता तुम्ही असता तर किती घेतले असते साहेब? तुम्ही किती घेतले? मी तर काय घाल बसले नसते बाबा. मी तर सगळं पडून गेले. आणि बघा पण त्या शेतकऱ्याने किती फक्त 1000 रुपये घेतले. मामा म्हणले अरे आणखी घे, पुढेही तुला लागतील. धनगर शेतकरी काय म्हणाला, मामा माझ्यावरती फक्त 1000 रुपयाचे कर्ज आहे, मी तेवढे 1000 रुपये देतो आणि पुन्हा या जमिनीमध्ये त्या काळ्या आईमध्ये काय करतो, कष्ट करतो आणि माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवतो. पुन्हा मामाने ते शेतकऱ्याला सांगितलं बांध ते गाठोड. पुन्हा जमीन काठी त्या जमिनीवर 3 वेळेस आदळली. पुन्हा जमीन दुभांगली आणि ते गाठोड जमिनीमध्ये गेलं, मुक्त झालं. बघा मग त्या शेतकऱ्यावरती 1000 रुपयाचं कर्ज होतं. किती? 1000 रुपयाचं कर्ज होतं. मग ते 1000 रुपये मामाने त्या शेतकऱ्याला दिले. मग त्या शेतकऱ्याची देखील काय केली, मामाने इच्छा पूर्ण केली. मग तुमच्या आमची इच्छा का पूर्ण करणार नाहीत मामा? मला सांग. करतील ना मामा इच्छा पूर्ण, परंतु काय असला पाहिजे, आपला फक्त भाव असला पाहिजे. मग नक्कीच मामा सर्वांच्या काय करतील, इच्छा पूर्ण करतील. मग आता तुम्ही म्हणताय ताई कृष्णाची भक्ती करा, कधी म्हणताय भगवान पंढरपूर परमात्म्याची भक्ती करा, भोलेनाथाची भक्ती करा, काशीच्या विश्वेश्वराची भक्ती करा. पण बघा माझ्या असणारे संत सद्गुरू बाबा सांगतात अरे काशीचा विश्वेश्वर आणि मी काही वेगळा नाही. परंतु मनामध्ये लोकांच्या काही मनात शंकाच असते. आणि मग मामा म्हणतात त्याने काशीच्या विश्वेश्वराची पूजा केली ती मलाच अर्पण होणार आहे आणि माझी जरी पूजा केली तर त्या काशीच्या विश्वेश्वराला अर्पण होणार आहे. पण लोकांच्या मनामध्ये शंका होती. आणि मग एक सायंकाळची वेळ झाली आणि मामा शेतामधून आपल्या जिथे तळ ठोकला होता तिथे आले आणि मामांचे पाय चिखलानं भरले होते आणि मामा तशीच झोपी गेले. मामांना सांगायचं होतं की काशीचा विश्वेश्वर आणि मी काही वेगळा नाही. आणि मग मामा तशीच भरक्या पायाने झोपी गेले. मामा ना पहारा देण्यासाठी 4-5 लोक जवळच बसले होते. मामा म्हणतात की काय आणि आपले पाय घेतल्यात की काय. परंतु बघा मग काशीच्या विश्वेश्वराला दादा काय करतात, पहाटेच्या 3 वाजता स्नान घालतात. 3 वाजता स्नान घालतात आणि मामांचे पहाटे 5 वाजता पाय पाहिले तर मामाच्या पायाला एक चिखलाचा एक मातीचा कण देखील नव्हता. मग मला सांगा मग हे असणारे बाळूमामा आणि काशीचा विश्वेश्वर काही वेगळा आहे का? नाही. तरी तुम्ही काशीच्या विश्वेश्वराची पूजा केली तर मामांना पोचणार आहे आणि मामांची जरी पूजा केली तरी काशीच्या विश्वेश्वराला पोचणार आहे. मग काशीचा विश्वेश्वर आणि मग बाळूमामा काही वेगळे नाही.
मग असे असताना ते संत सद्गुरूवार मामा काय करायचे? मेंढर राखण्याचं काम करायचे. आणि मामाची मेंढर कशी होती? धनगराची मेंढर मग अशी असताना मामा काय करायचे? मेंढ्या राखण्याचं काम करायचे. आणि मुक्या प्राण्यांवरती काय करायचे? तर प्रेम करायचे. मग अशा मामांची जर तुम्ही निस्वार्थ भावनेने, निस्वार्थ मनाने, अंतःकरणातून अशा मामांची जर तुम्ही काय केली? भक्ती केली, तर मामा तुमच्या एक ना एक दिवस इच्छा पूर्ण करते. मग बघा, मग या सप्ताहाची किती दिवसापासून आपण तयारी करतोय? बाळमामाची पालखी आली की आपल्याला काय लागते? लगेच चाहूल लागते. लागली चाहूल मामा उमटल पाऊला, मामा तुम्ही न केलं हो तुमची दवाडी मामा तुम्ही न केलं हो. तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं. मग अशी असणारे मामा त्यांची पालखी आली की आपल्याला लगेच चाहूल लागते. आणि त्यांच्या येण्याने आपल्या जीवनामध्ये काय होतं? सोन आपल्या जीवनाचं सोनच होऊन जातं. एवढी ताकद या मामांमध्ये आहे. मग असे असणारे मामा त्यांची जर तुम्ही निस्वार्थपणे भक्ती केली, बघा मामांच्या संगतीमुळे एका घोड्याचं बल होतंय, त्याला मामांच्या संगतीमुळे एका कुत्र्याचं बल होतंय, मामांच्या संगतीमुळे एका दादू डोळ्याचं भलं होतंय, मामांच्या संगतीमुळे चंदूलाल शेट्टीचं भलं होतंय. मग तुम्ही आम्ही तर आम्ही हाडा मासाची माणसं आहोत. मग तुमचं आमचं का नाही भलं होणार? म्हणून मामांची काय करा? निस्वार्थ मनाने, निस्वार्थ मनाने काय करा? भक्ती करा.
राहणार नाही. मग असं असणारे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या आज या दरबारामध्ये मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. बघा आपण सर्वजण आपल्याला पुण्यवान मानलं पाहिजे. कारण बघा या मामांच्या दरबारामध्ये यायला देखील काय लागतं? पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग मामांची आपल्यावरती कृपा असावी लागते तेव्हा कुठे आपण मामांच्या दरबारामध्ये येतो. मग ही भूमी सुद्धा एवढी पवित्र आहे कारण या मामांच्या दरबारामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरजी दास जन्म घेते. अरे भूमी सुद्धा पवित्र म्हणायला लागेल दादा की आज या मामांचं मंदिर आज या भूमीमध्ये उभा राहिले आणि ही जागा सुद्धा पवित्र म्हणायला लागेल की आज या मामाच्या दरबारामध्ये आम्हाला येण्याचा योग प्राप्त झाला. ही भूमी सुद्धा आज पवित्र झालेली आहे. बघा जिथे मामांचं मंदिर आहे तिथली भूमी कशी आहे दादा? पवित्र आहे. आणि या मामांच्या दरबारामध्ये फार तरुण वर्ग सहभाग घेतो. बघा कोणी अन्नदानाचं काम करतो, कोणी पात्र सुद्धा उचलण्याचं काम करतो, कोण झाडून काढण्याचं सुद्धा काम करतो. मग मामांची सेवा केल्याने मामा नक्कीच त्या सेवेचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आज ज्यांचं अन्नदान आहे त्यांचं देखील त्यांनी भाग्य मानलं पाहिजे की आज मामाच्या दरबारामध्ये त्यांना अन्नदान करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि आम्ही सुद्धा आम्हाला भाग्यवान समजला पाहिजे की मामाच्या दरबारामध्ये आम्हाला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या आशीर्वादातून कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आहे. सुरुवातीला माझं गुरुवर्य हरिभक्त परायण यांचं नाव घेण्याचं चुकून राहिलं. बघा पण गुरुचं नाव घ्यायचं नसतं मुखाने शोभत नाही. परंतु तुम्ही सर्वांना माहित होण्यासाठी माझे गुरुवर्य हरिभक्त परायण साध्वी सोनाल दीदी करपे यांची कृपा म्हणाल त्यांचा आशीर्वाद म्हणावे लागेल की मला आज इथं कीर्तन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. बाळूमामांच्या देखील चरणी नतमस्तक होते. परत कोपरांच्या चरणी नतमस्तक होते. आपल्या कीर्तनचा वेळ संपलाय ना? 9ला संपलाय. 15 मिनिटं थोडी जास्त घेतली, माफ करा. कारण कीर्तन उशिरा चालू झाले बाबा. नाही 9ला टायमिंग द्या. 15 मिनिटं तुमची घेतली त्यामुळे सर्वांची क्षमा मागते. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा बाळूमामांच्या चरणी ज्ञानोपरांत कोपरांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. आता जमत का? पुनराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे